स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. सुरुवात दुपारपासूनच केलेली आहे. सकाळची कामे आटोपली, जेवण आटोपलं आणि आता 2 वाजलेले आहे. म्हटलं चला चिवडा करूया. इथे थोडं तेल घेतलं आणि त्यामध्ये मीठ आणि हळद टाकली. त्यानंतर इथे पोहे. पोहे जास्त नाही, अर्धा किलो होते. म्हटलं अर्धा किलोचा चिवडा करायचा. आता खूप दिवसापासून चिवडा केलेला नव्हता आणि आता बाहेरगावी कुठे जायचं म्हटलं तर आपल्यासोबत पाहिजे. आणि बाहेरचं म्हणजे विकतही घेतलं आपण ते खाल्लं तरी ते कसं घरच्यासारखी चव नसते. तर अ, इथे पोहे भाजायला कमीत कमी 10-15 मिनटं लागतात मला, कारण अगदी कमी फ्लेमवर भाजते आणि कमी फ्लेमवर भाजले ना तर चांगले भाजल्या जातात. तीच जर थोडी आपण जास्त केली ना तर ते जळतात आणि त्यातल्या त्यात जळले की मग ते व्यवस्थित भाजल्या पण जात नाही आणि चिवडा कडवट वाटतो. तर त्यापेक्षा कमी फ्लेमवर केलं, थोडा वेळ लागतो पण ठीक आहे, व्यवस्थित भाजल्या जातात. आणि चिवडा करायचा असला तर मी गॅस खाली उतरवून घेते, म्हणजे कसं भाजायला खूप वेळ जातो. त्यात शेंगदाणे आणि कांदे वगैरे तळायला पण वेळ जातो. मग आरामामध्ये खाली बसून केलं ना तर बरं पडतं. कारण कामं सर्व आटोपली होती. दुपारच्या वेळेस निवांत वेळ असतो तर अशा वेळेसच हे कामं होतात. त्यात ते पोहे गॅसवर सांडले, ते उचलून घेतले आणि आता बघू शकता मस्त असे पोहे भाजून झाले. त्यानंतर शेंगदाणे पण तळले. आता कांदे तळायचे होते, तर कांदे तळताना यामध्ये मी थोडं मीठ टाकते, म्हणजे लवकर ते तळल्या जातात आणि ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेते. आणि हे शेंगदाणे आहे ना, नुकतेच मला वाटते नवीन असेल निघालेले, थोडे ओलसर होते, तर ते तळायला वेळ लागला मला. अशा पद्धतीने सगळं तळून घेतलं आणि चिवडा करणार आहे, सोबतच चकल्या. चकल्या आज करणार नाही, उद्या करेल. आणि पोहे काही फारसे वाळवलेले नव्हते, फक्त एक दिवस ठेवले थोडा वेळ. थोडा वेळच ठेवले ते, कारण माकड येतात त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवता येत नाही. अशा पद्धतीने भाजून घेतलं सगळं आणि नंतर इथे मसाले ॲड केले आणि अशा पद्धतीने चिवडा केला. आता यामध्ये मी मुरमुरे ॲड करणार आहे. आता पोहे भाजताना पण थोडं मीठ टाकलेलं होतं. त्यानंतर कांदे तळले तेव्हा पण थोडं मीठ टाकलेलं होतं. जेव्हा मसाला तयार केला तर मी कमीच मीठ टाकलं, कारण म्हटलं खारट नको व्हायला. एक वेळ कमी मीठ झालं तर चालेल, वरून मीठ टाकू शकतो आपण. पण खारट झाला तर मग प्रॉब्लेम होतो. मीठ टाकलं ह्यामध्ये थोडं मी आणि थोडी चव घेऊन बघितली तर थोडं कमी वाटलं मला. मग आणखी थोडं टाकलं आणि त्यातल्या त्यात मुरमुरे होते, हे खारे मुरमुरे होते. त्याच्यामुळे जास्त थोडं मीठही कमी झालं तरी काही प्रॉब्लेम होत नाही, कारण मुरमुरे बऱ्यापैकी खारे असल्यामुळे ते त्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातात. अशा पद्धतीने चिवडा केलेला आहे आणि मुरमुरे बऱ्यापैकी टाकलेले आहे मी. त्यानंतर इथे तुरीचे शेंगाचे दाणे काढायचे होते. आता शेंगा तर संपत आलेल्या आहे, पण काल गावावरून आणलेल्या होत्या थोड्या. पण हे सुकल्यासारख्याच वाटल्या मला, पण म्हटलं जाऊ द्या, जेवढे चांगले निघतील तेवढे दाणे काढायचे, बाकीच्या टाकून द्यायच्या. इथे दाणे काढायला बसले. आता वाजलेले होते 4. त्यानंतर दाणे वगैरे काढून झाले आणि वाटाण्याचे दाणे पण काढायचे होते, पण ते राहू दिले आता, कारण मला मिरची पावडर करायची होती. कारण मिरची पावडर संपत आलेली आहे, जी विकतची होती ती. आणि आता म्हटलं जर गावाला गेली ऐनवेळी संपलं तर प्रॉब्लेम होईल, कारण माझी मुलगी आणि तिचे बाबा येणार नाही, त्याच्यामुळे मग त्यांना पाहिजेच असते. आता मुलीचं हो नाही तळ्यात मळ्यात चालू आहे, आली तर आली, नाही तर नाही आली, असं असते तिचं. म्हणून मग म्हटलं थोडं तिखट पण करून घ्यायचं. मिरच्या गावावरून आणलेल्याच होत्या, वाळवलेल्या होत्या छान, फक्त ते रोज आज करेन उद्या करेन राहून गेलं तर राहून जातात. त्यानंतर इथे किचनमध्ये आली आणि हे कांदे होते तर ते व्यवस्थित निवडून घेतले. आणि त्यानंतर आता चिवडा बऱ्यापैकी थंड झालेला होता. आज चिवडा तर केला, पण आज कढीपत्ताच मिळाला नाही. कारण ज्यांच्याकडून मी आणायची त्यांच्याकडे घराचं बांधकाम चालू आहे, तिथे काही जाणं होत नाही आणि त्यातल्या त्यात तिथून जाता येत नाही मेन म्हणजे. मग शेवटी विकत ₹5 आणला, तर ₹5 अगदी कमी मिळाला, खूप कमी. म्हटलं जाऊ द्या, आता मिळाला तर मिळाला. तो वरून मी टाकणार आहे, कारण चिवड्यामध्ये सगळं होतं, फक्त कढीपत्त्याची कमी होती आणि कढीपत्त्याशिवाय चिवड्याला चव नाही. त्यानंतर इकडे संध्याकाळची कामे. कपडे वगैरे काढून घेतलेले आहे. म्हटलं आता झाडझूड करूया. भांडे नेऊन ठेवले, भांडे घासायचे होते, तर त्याआधी झाडून घेते. झाडून घेतलं की मग भांडे घासायला बरं. सगळे कामे आटोपली आणि हा कढीपत्ता धुवून ठेवलेला होता मी, पण थोडं पाणी वाटलं मला त्याच्यामध्ये. अगदी ₹5 मिळाला आणि खूप कमी मिळाला. असा तर गावी कितीतरी आणतो आम्ही, पण आता आमच्या गावी जे झाड आहेत त्याचा पण पाला पूर्ण म्हणजे गळलेला आहे. आता नवीन आहे ते खूप छोटा आहे, त्याच्यामुळे मग काही मी आणलेला नाही. कढीपत्त्यासाठी 2 दिवसापासून चिवडा केला नाही मी. शेवटी म्हटलं जाऊ दे, आता नाही तर नाही, करूनच घ्यायचा आणि मग नंतर आणला. तर अ, तो थोडा ओलसर होता म्हणून या नॅपकिनमध्ये ठेवला आणि असं त्यावर फोल्ड मारून तो म्हटलं पाणी शोषून घेईल. इकडे कढईमध्ये आता तेल कॅनमधलं संपलेलं आहे, जे स्वयंपाकाला वापरते ते. आता देवाजवळचंच घेतलं मी
आहे पॅकेट एक, पण मला आता कंटाळा आला ते फोडून त्यामध्ये टाकायचं आणि ते मला भांडं घासायचं पण होतं तेलाचं. त्याच्यामुळे मग मी काही ते घेतलं नाही. आणि इथे मग थोडं तेल घेतलं आणि आता हा कढीपत्ता तळून घेईल आणि तो वरून चिवड्यामध्ये टाकेल. आता पर्याय नव्हता. एखाद्या वेळेस असं करावं लागतं आणि खरंच असे वाटतात की काही काही झाडं आपल्याकडे असायलाच पाहिजे. कढीपत्त्याचं तर पाहिजेच पाहिजे. मला प्रत्येकाला कढीपत्ता लागत असतो, पण आता नाही आहे. आणि जिथे आधी राहायचे ना तिथे खूप मोठी कुंडी होती आणि झाड होतं माझ्याकडे, तर मला कुठेच जायचं काम नव्हतं पडत. म्हणजे घरचा कढीपत्ता मिळायचा. अगदी छोटे छोटे पानं का असो ना तरी मी तोडायची. पण आता इतका प्रॉब्लेम होतो आणि इकडे नवीन ठिकाणी मी मी सहसा कोणाला मागतच नाही आणि एक घर जे ओळखीचं आहे तर त्यांचं काम असल्यामुळे तिथे जाता आलं नाही. तर असं शेवटी विकत आणला, कसाही मिळो पण आता कुठेतरी मिळाला आणि अशा पद्धतीने तो तळून घेतला आणि आता वरून तो चिवड्यामध्ये मी ॲड करणार आहे. आणि कढीपत्त्याशिवाय मला चिवडा म्हणजे चिवड्यासारखं वाटलाच नाही. सगळं आहे त्याच्यामध्ये, फक्त कढीपत्ता नव्हता. आणि आता जेव्हा कढीपत्ता दिसेल तेव्हा वाटेल की नाही आपला चिवडा पूर्णपणे रेडी आहे. अशा पद्धतीने केलेला आहे आणि चकल्या आता बघते उद्या करेल किंवा मग नाहीतर करणारही नाही. कारण आपण सर्वत्र घेऊन जातो प्रवासामध्ये, पण इतकं काही खाल्ल्या जात नाही आणि सहसा बाहेर गेलं की मग पाहिजे तशी भूक लागतच नाही का कुणास ठाऊक. मागच्या वेळेस पण आम्ही असं सोबत घेऊन गेलो, सगळं वापस आणावं लागलं. पण असं वाटते की नाही आपल्याकडचं असो, जेव्हा आपण नेत नाही तेव्हा आठवण येते आणि सोबत असलं तर मग इतकं आठवत नाही. तर असं राहतं. त्यानंतर हा चिवडा गार झालेलाच होता. म्हटलं आता याच्यामध्ये डब्यामध्ये भरून ठेवूया. तर सर्व डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे आणि आता हा केला तर आम्हाला आरामात 10-15 दिवस पुरतो तो. आणि सहसा मी पोहे डीमार्टमधूनच आणते चिवड्याचे, पण आता यावेळेस म्हटलं जाऊ द्या एका वस्तूसाठी तिथं जायला परवडत नाही. मग जवळच्याच दुकानातून आणलं तर तिथे पण छान मिळतात. आणि आता थोडा वाचलेला चिवडा होता, म्हटलं ह्या डब्यामध्ये भरून ठेवूया. इथे जर ठेवला ना तर मग लगेच लक्षात येतं आणि स्टीलच्या डब्यात ठेवलं तर मग कोणीच हात लावत नाही. मग मी काय करते, स्टीलच्या डब्यातला रोज काढत असते. हा डबा खाली झाला की यामध्ये काढून ठेवते. आता हे 2 डब्बेभर चिवडा झालेला आहे. आता हे चिवड्याचे भांडे, आता हे काही घासणार नाही, हे उद्याच घासेल. कारण भांडे माझे सर्व घासून झालेले होते. त्यानंतरच मी हे काढलं. आता ह्या मिरच्या आहेत तर म्हटलं चला तिखट करूया आणि मिरच्या खूप तिखट आहेत ह्या, गावावरून आणलेल्या. तर जास्त काही तिखट करणार नाही, थोडंफार करेल. तर तिखटाचा डबा मी घासलेला होता, तो ओला होता. मग आता काय करायचं, दुसरा डबा घेतला आणि मिक्सरचं पॉट छोटं असल्यामुळे अगदी थोडं थोडं करावं लागतं. तर तिखट करताना मी यामध्ये थोडं मीठ टाकते, म्हणजे जेणेकरून ते तिखट खराब होणार नाही आणि चव पण छान वाटते. तर अशा पद्धतीने 2-3दा मी ते बारीक केलं आणि जास्त तिखट बनवलं नाही, थोडंच बनवलेलं आहे. मग गावावरून आल्यानंतर पूर्ण याचं करून घेईल आणि एकदम मिक्सरवर जास्त करता पण येत नाही, नाहीतर तो गरम येतो. म्हणून थोडं थांबत थांबत करावं लागते. तर मिरच्या तर छान वाढलेल्या होत्या, पण याच्यामध्ये बिया जास्त आहे ना, मग ते असं पाहिजे तसं खूप बारीक होत नाही. पण ठीक आहे, जाडसरही तिखट छान वाटते. आणि विकतचं कसं एकदम बारीक असते आणि ते भाजीमध्ये टाकलं ना तर भाजी खूपच अशी लालभडक दिसते. तर घरचं इतकं वाटत नाही, छान वाटते, हे खायला पण चव असते. तर अशा पद्धतीने तिखट करून घेतलेलं आहे. जास्त नाही, थोडंच केलं अगदी. आणि आता हा पसारा आवरायचा होता. तर असा आजचा छोटासा ब्लॉग होता, फारसा काही मोठा नाही. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कांदा लसूण मसाला तसेच काळा मसाला हा घ्यायचा आहे. तो मी ऑनलाईनच बोलावणार, तो काही घरी करत नाही. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.